सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील पूर्णा नदी पात्रातून बेसुमार होत आहे अवैध वाळू उपसा। गावाला पाणी पुरवठा करणारी विहीरच खचण्याची शक्यता। तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना तक्रारी देऊन सुद्धा त्या तक्रारीकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष। खरंच या वाळू माफियांवर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी कारवाई करतील का? धानोरा ग्रामस्थांनी दिला अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई न झाल्याचा उपोषण करण्याचा इशारा। ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून। सध्या सिल्लोड तालुक्यामध्ये बेसुमार अवैध वाळूचा उपसा होत असून सध्या धानोरा येथील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात हा अवैध वाळूचा उपसा होत असल्यामुळे तेथील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार सिल्लोड यांना दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी लेखी निवेदन देऊन सदरील अवैध होणारा वाळूचा उपसा बंद करून कारवाईची मागणी केली आहे। त्यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मोजे, धानोरा तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील पूर्णा नदी पात्रातून दररोज गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी जवळून दररोज 2 जेसीबी, 6 हायवा, 10-12 ट्रॅक्टरद्वारे अवैधपणे वाळूची वाहतूक होत आहे। मात्र महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन या गंभीर प्रकाराकडे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल डुबवणाऱ्या या वाळू तस्करांविरुद्ध अद्याप तक्रारी करून सुद्धा कारवाई झालेली नाही। आम्ही गावकरी वारंवार उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय सिल्लोड येथे लेखी तक्रारी दिल्या, परंतु त्या तक्रारींकडे ना तहसीलदाराने लक्ष दिले ना उपविभागीय अधिकारीने लक्ष दिले। आमच्या तक्रारीला फक्त केराची टोपली दावत फक्त वाळू तस्करी करणाऱ्याला अभय देऊन एक प्रकारे शासनाचा महसूल डुबवणाऱ्याला साथ देत असल्याचे निदर्शनास आले। आंधळ दळतय आणि कुत्रा पीठ खातय अशीच अवस्था सध्या या महसूल विभागाची म्हणजेच तहसीलदार यांची उपविभागीय अधिकाऱ्यांची झालेली दिसून येत आहे। सध्या तहसीलदार रजेवर असल्यामुळे त्यांचा पदभार प्रभारी तहसीलदार म्हणून शेख हारून ही पाहत आहे। सध्या सिल्लोड तहसील कार्यालयाची जर अवस्था पाहिली तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुसूत्रता ना नियोजन, सर्व अलबेल दिसून येत आहे। महत्त्वाचे टेबल दुसरेच कोणी सांभाळत असल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या तक्रारीकडे व विशेषतः महत्त्वाच्या तक्रारीकडे आज रोजी तरी तहसील कार्यालयाला कारवाई करण्याला वेळ दिसून येतो। त्यामुळे या धानोरा येथील बेसुमार होणाऱ्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांविरुद्ध कारवाई होईल की नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे। उपविभागीय अधिकारी यांनी तरी किमान कारवाई करावी अशी अपेक्षा सुद्धा धानोरा येथील ग्रामस्थांनी केली आहे। ते तक्रारीत म्हणाले की दररोज होणाऱ्या अवैध वाळू उपसामुळे पाणी पुरवठा विहिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन गावासाठी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे। तरी दिलेल्या तक्रारीवरून कारवाई करावी व पूर्णा नदी पात्रातून दररोज होणारी अवैध वाळू उपसा तत्काळ कायमस्वरूपी बंद करण्यात यावा। जर कारवाई झाली नाही तर तहसील कार्यालयासमोर आम्ही सर्व ग्रामस्थ उपोषणास बसू असा इशारा देखील दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी दिला आहे। सदर निवेदनावर पोपट पांडुरंग काकडे, मुरलीधर शामराव काकडे, अजिनाथ विठ्ठल काकडे, बाळू सांडू फरकाडे, अंबादास विठ्ठल काकडे, सोमीनाथ भावराव काकडे आणि ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या दिल्या आहेत। अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख 24 न्यूज।